नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभृज्ञानगम्यं वंदे विष्णू भवभयहारं सर्वलोकैकनाथं. आता पुढे कथाभाग 9 आपण पाहत आहोत. राजा सुप्रतिकाचे भगवंतात लीन होणे. आता ही सुप्रतिकाचीच कथा आपण एक एक ऐकत आहोत. तो कसा तपश्चर्याला गेला, त्याचा मुलगा दुर्जय याला कसं राज्य दिलं, मग त्या दुर्जयाने कसं गौरमुख मुनींच्या आश्रमात जाऊन चिंतामणी मिळवण्यासाठी त्यांच्याशीच लढाई करायला सुरुवात केली, की ज्या ऋषींनी त्याला आश्रमामध्ये सगळ्या 5 औक्षहिणी सेनेचं खाऊ पिऊ घातलं होतं एक रात्रीचं. आणि मग आता पुढे राजा सुप्रतिकाचं काय झालं ते पाहूया. भगवान वराहाने पृथ्वीस पुढले आख्यान सांगितले. सुदर्शन चक्राच्या अग्नीत बलवान पुरुषाचा नाश झाला असे समजून राजा सुप्रतिकास अतिशय चिंता वाटली, कारण तेव्हाचे सगळे राक्षस पण आणि मुलगा पण स्वतःचा सगळेच गेले, म्हणून त्याला चिंता वाटली खरी, पण आपल्या मुलाने काय केलं याची पण जाणीव पाहिजे. तो विचारात पडला. पण मग एकदम त्याच्या अंतःकरणात आध्यात्मिक ज्ञानाचा उदय झाला. त्याने विचार केला, चित्रकूट पर्वतावर भगवान विष्णू राघवेंद्र श्रीराम या नावाने ओळखले जातात. मी आता तिथेच जाईन, भगवानाच्या नामाचं उच्चारण करीन, त्यांची स्तुती करीन. हा मनात निश्चय करून राजा सुप्रतिक परमपवित्र अशा चित्रकूट पर्वतावरती गेला. हा चित्रकूट मध्य प्रदेश उत्तर प्रदेश यांच्या दरम्यान आहे, तो मध्यात आहे. त्याने भगवंताची मनापासून स्तुती करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, जे राम नरनाथ अच्युत कवी पुराण देवांचे शत्रू असुर त्यांचा नाश करणारे प्रभव महेश्वर प्रपन्नहार्ती हरण आणि श्रीधर या नावाने सुप्रसिद्ध आहेत अशा मंगलमय भगवान श्रीहरींना मी निरंतर नमस्कार करतो. प्रभो, पृथ्वीत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याच प्रकाराने, तर जलामध्ये शब्द स्पर्श रूप आणि रस या 4 प्रकाराने, अग्नीत 3 शब्द रूप आणि स्पर्श या 3 प्रकाराने, वायूमध्ये शब्द आणि स्पर्श या 2 प्रकाराने आणि आकाश केवळ शब्द रूपाने विराजमान होणारे आपण एकमात्र पुरुष आहात. आता या पोथीमध्ये ना छान एक नवा हा उल्लेख झालेला म्हणजे पहिल्यांदाच मी पण पाहिला आहे. आपल्याला माहित आहेत की पंचमहाभूत काय काय आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वारा, वायू आहे आणि आकाशाने हीच पंचमहाभूत प्रलयाच्या वेळी एकमेकात अशी मिक्स होतात सगळी आणि त्याचं मग शून्य होतं तयार एक प्रकारे. आणि जेव्हा पुन्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा ही एकमेकातून सगळी बाहेर येऊन पुन्हा सृष्टी निर्माण होते. आता याचं ज्ञान आपल्याला कशाने होतं, तर स्पर्श रूप रस गंध आणि शब्द ही आपली पंचज्ञानेंद्रिय. शब्द म्हणजे जिव्हा, स्पर्श म्हणजे त्वचा, रूप रस आणि गंध नाकाने आपण वास घेतो, जिभेने आपण रसना हे करतो, कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो. रूप म्हणजे आपली जी 5 आहेत, डोळे, नाक, कान, त्वचा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आपली आहेत. तर त्या 5 प्रकाराने आता जलामध्ये कसं असतं, पाण्यामध्ये स्पर्श रूप रस ह्या 4 प्रकाराने आणि शब्द, पाण्याचा आवाज येतो, जोरात आलं बुडबुडे, स्पर्श होतो पाण्याचा, कळतं, पाणी डोळ्याला दिसतं आणि रस म्हणजे पाण्याला पातळ आहे पण त्याला हे नाहीये, गंध नाहीये. पाण्याला वास आहे का, नाहीये. पृथ्वीला वास आहे, मातीचा वास येतो एक प्रकारचा. मग पृथ्वीमध्ये 5 आहेत ही पंचतत्व, पाण्यामध्ये 4 आहेत, अग्नीमध्ये 3च आहेत, शब्द स्पर्श आणि रूप. अग्नी डोळ्याला दिसतो, स्पर्शाने कळतं, भासतो, आवाज पण येतो, अग्नीचा आहे मोठा, आग पेटली की. वायूमध्ये 2च आहेत,
वाऱ्यामध्ये शब्द आहे आणि वारा आपल्याला जाणवतो, बाकी त्याला रूप नाहीये, रस नाहीये, गंध नाहीये. आणि आकाशामध्ये फक्त शब्द स्वरूप आहे. आणि मूळ आकाशापासूनच ही सगळी पंचमहाभूत पुढे तयार झालेली आहेत. कारण आकाशात फक्त ध्वनीचा आवाज येतो बघा. आकाशी एक पोकळी, पण त्यामध्ये फक्त ध्वनी कळतो, बाकीचं कुठलं काही कळत नाही. हेच इथं छान प्रकारे एकदम समजावून सांगितलेलं आहे. आपण असे एकमात्र पुरुष आहात की जे या पंचमहाभूतात काय काय रूपाने आपण वास करता ते सांगितलंय. सूर्य, चंद्र, अग्नी आणि हे जगत हे सर्व आपलीच रूप आहेत. आपणातून हे सर्व प्रगट झाले आहे, आपणातच लीन होणार आहेत, असं शास्त्राचं कथन आहे. आणि आपला आश्रय पाहूनच हे विश्व आनंदाचा अनुभव घेत असतं. यासाठीच तर या जगात आपली राम या नावाने प्रतिष्ठा झाली. राम या शब्दाचाच अर्थ आनंद आहे. म्हणजे वनवासात असो, महालात असो, कुठेही असो, राम कसा आनंदी, सुखी. भगवत हा जगत समुद्र भयंकर दुःखरूपी तरंगांनी व्याप्त आहे. या भयंकर समुद्रात ज्या मनुष्यानं आपल्या नामस्मरण रूपी नौकेचा आश्रय घेतला आहे, तो यात डुबत नाही. आता अनेक ठिकाणी अनेक ग्रंथात याचं सुंदर वर्णन असतं की भवसागर म्हणजे आपण जो जन्मापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास करतो आयुष्याचा, तो एक भवसागर आहे. मग यामध्ये आनंद कमी आणि दुःखाच्याच लाटा जास्त असतात, किंवा दुःखरूपी मगरी, मोठमोठे वासे असे आपल्याला सारखे आडवायला येतात, खायला येतात, डुबवायला येतात. पण जर रामनामाची नौका आपण सोबत घेतली, तिचा आश्रय ज्याने ज्याने घेतलेला आहे, ते कधी या भवसागरामध्ये बुडत नाहीत. म्हणून संत तपोवनात आपल्या रामनामाचं स्मरण करतात. प्रभो, वेद नष्ट झाल्यावर आपण मत्स्याचा अवतार घेतलात. विभो, प्रलयाच्या काळी आपण प्रचंड अग्नीचं रूप धारण करता. माधवा, समुद्र मंथनाच्या वेळी युगायुगात आपणच कासवाचं रूप धारण करता. म्हणजे हे सर्व युगानुयुगे चालू असतं. दर युगात हे अवतार होणार आहेत, समुद्र मंथन होणार आहे, सारं काही पुन्हा पुन्हा प्रत्येक युगामध्ये चालू असताना दरवेळी आपण कासवाचं रूप धारण करून त्या मंदराचलाला पाठ देऊन, आधार देऊन ते मंथन आपण करवून घेता. आपण जनार्दन या नावाने विख्यात आहात. महात्मन, आपणापासून हे जग, वेद, समस्त दिशा ओतप्रोत भरलेले आहेत. आपण आदिपुरुष आणि परमधाम आहात. आता मी आपणाशिवाय इतरास शरण तरी कसा जाऊ? आपण तर सनातन पुरुष आहात. हे अखिल विश्व आपल्यापासूनच निर्माण झाले आहे, विस्तृत बनले आहे. प्रभो, हे विश्व आपलीच मूर्ती आहे. आपण हजारो भुजांनी शोभता. परम उदार भगवन, आपल्या रामरूपास माझा नमस्कार असो. म्हणजे देवाची अनेक रूप आहेत. जो ज्या रूपाचं भजन कीर्तन करतो, अगदी मनापासून त्याचं भक्ती करतो, तर तो अवतार त्याला पावत असतो. राजा सुप्रतिकाने अशा प्रकारे स्तुती केल्यावर प्रभू प्रसन्न झाले आणि म्हणाले, सुप्रतिका, वर माग. त्यावर हा सुप्रतीक म्हणाला, भगवन, आपले हे जे सर्वोत्तम रूप आहे, त्यात मला स्थान मिळावं, हाच एक वर मला आपण द्यावा. अशी विनंती करतात महाराज सुप्रतीकाची चित्तवृत्ती भगवान गदाधराच्या दिव्य मूर्तीत स्थिर झाली. ध्यानस्थ होऊन तो भगवंताच्या नाम उच्चारात मग्न झाला व आपल्या उत्तम कर्माच्या प्रभावाने तो आपले पंचभौतिक शरीर सोडून श्रीहरीच्या रूपात विलीन झाला. म्हणजे आपलं शरीर कशाने बनलंय? पंचमहाभूतानेच बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याने. आणि मरणानंतर सुद्धा ते कुठं विलीन होतं? पुन्हा मोठ्या स्वरूपामध्येच पंचमहाभूताच्या विलीन होतं. राजा सुप्रतीकाचा वृत्तांत सांगून भगवान वराह म्हणाले, पृथ्वी, तुझ्यासमोर मी हे जे वराह पुराण प्रगट करीत आहे, ते फार प्राचीन आहे. पूर्वी सत्ययुगात मी ब्रह्मदेवांना याचा उपदेश केला होता. त्याचाच हा एक अंश आहे. स्वतः ब्रह्मदेव, सर्वतंत्र स्वतंत्र भगवान नारायण आणि मी समस्त चरित्रांचे वर्णन करण्यास असमर्थ आहोत. म्हणून तुला त्या परमप्रभू परमात्म्याच्या आदिस्वरूपाचा सदा स्मरण करायला हवंय. समुद्राच्या काठावरील रेतीची, तिच्या कणांची,
जशी गणना होऊ शकते, पण परब्रह्म्याच्या परमात्म्याच्या किती लीला आहेत त्याची गणना सांगणं असंभव आहे. म्हणजे एक वेळ नदीच्या काठची वाळू आहे, अगदी बारीक बारीक कण आहे, ते पण मोजता येतील, पण देवाचे किती अवतार होतात आणि किती लीला होतात ते सांगणं कठीण आहे. अनेक छोटे छोटे अवतार होत असतात संतांचे, ते सुद्धा त्याच्या पण देवत्वाचेच ते अवतार असतात, तर त्यांची संख्या आता सांगू शकत नाही. सुचिस्मते, भगवान नारायणाच्या मुखातील केवळ एक अंशच मी तुला ऐकवला आहे. ही लीला सत्ययुगात झाली होती. आता दुसरा कोणता प्रसंग तू ऐकू इच्छितेस ते मला तू सांग. असे एक पितृगीत. आता पुढचा कथाभाग आहे असे एक पितृगीत. भगवान वराहाचा हा प्रश्न ऐकून पृथ्वीने विचारले, मुनिवर, गौरमुखाने भगवान श्रीहरीचं अद्भुत कर्म पाहून नंतर काय केलं? याही प्रश्नाचे उत्तर म्हणजे अद्भुत कर्म काय झालं मागचं लक्षात घ्या. ते प्रसन्न झाले, मग तो चिंतामणी दिला, मग त्या राजाला जेवण दिलं, मग पुन्हा त्या चिंतामणीतून सैन्य निर्माण करून सर्वांना नष्ट करून टाकलेलं आहे. आता पुढे काय केलं त्या गौरमुखींनी ते आपण ऐकूया. या प्रश्नाचं उत्तर भगवान वाराहांनी दिले. भगवान श्रीहरींनी निमिषार्धात हे सर्व अद्भुत असे कर्म केले, म्हणून ते मुनिश्रेष्ठ गौरमुखही नैमिषारण्यात जाऊन जगदीश्वर श्रीहरीची आराधना करू लागले. त्या क्षेत्रात प्रभास नावाचे एक प्रसिद्ध तीर्थ आहे. ते परमदुर्लभ तीर्थ चंद्राशी संबंधित आहे. आता हे प्रभास तीर्थ म्हणजे आला गुजरातचा भाग. येथील स्वामी भगवान श्रीहरी दैत्यांचा संहार करणारा म्हणून दैत्य सुदन या नावाने सदा विराजतो. दैत्य सुदन मंदिर एक आता मेळघाट मध्ये पण आहे बरं. तिथे पण दैत्य सुदन नावाचा राक्षस होता ऍक्च्युअली. त्याचं पुढे मग कसा संहार केला आणि ते श्रीहरी कसे जन्माला आले हे मेळघाटामध्ये एक मंदिर तिकडे आम्ही बघितलेलं आहे. तर इथे त्याचा उल्लेख दैत्य सुनद या नावाने सदा विराजतो. अशा या प्रभूंच्या आराधनेत मुनींची वृत्ती स्थिरावली. ते उपासनेत मग्न असताना तेथे परमयोगी मार्कंडेय मुनी आले. ते अतिथी रूपात आलेले पाहून गौरमुनींनी त्यांना पाद्य अर्ध्य इत्यादी देऊन त्यांची पूजा केली. पाद्य अर्ध्य म्हणजे एकंदरीत आगत स्वागत, पायाची पूजा करणं, प्यायला पाणी देणं, काय फलाहार देणं, जे काही असेल ते करून पूजन केलं. मुनींना कुशाच्या आसनावर विराजित करून गौरमुखांनी विनयाने विचारले, महाव्रती मुनिश्रेष्ठ, मला पित्रांचा आणि श्राद्ध तत्वाचा उपदेश करावा. आता ते नर्मदा पुराणामध्ये तर ना संपूर्ण मार्कंडेय ऋषीच आहेत की जे महाप्रलयात पण ते नष्ट होत नाही, तर त्यांना नर्मदा मैया सांभाळते असं आहे. आणि मग ते सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात असे जुने आहेत हे ऋषी. मग याने त्याला प्रार्थना काय केली, मला पित्रांचा आणि श्राद्ध तत्वाचं कसं काय करायचं त्याचा उपदेश करा. मार्कंडेय मुनी मोठ्या मधुरवाणीने म्हणू लागले, भगवान नारायण सर्व देवांचेही आदिप्रवर्तक आणि गुरु आहेत. त्यांच्यापासूनच ब्रह्मदेव प्रगट झाले. त्या ब्रह्मदेवाने नंतर 7 मुनींची निर्मिती केली. ते सप्त ऋषी आहेत. ब्रह्मदेव त्या मुनींना म्हणाले, तुम्ही माझी उपासना करा. हे ऐकताच त्यांनी स्वतःचीच पूजा केली. आपल्या पुत्रांची कर्मविकृती पाहून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला, तुम्ही ज्ञानाच्या अभिमानाने माझ्याऐवजी स्वतःचीच पूजा करून विपरीत आचरण केलं, म्हणून तुमचं ज्ञान नष्ट होईल. म्हणजे ब्रह्मदेवाने काय केलं, 7 पुत्र निर्माण केले आणि ते ऋषी, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझी पूजा करा. त्या ऋषीने काय केलं, आपली स्वतःचीच पूजा केली. मग ब्रह्मदेवाला राग आला की तुम्हाला ज्ञान मी दिलं आहे, पण आता हे ज्ञान तुमचं सगळं नष्ट होऊन जाईल, कारण तुम्ही स्वतःचीच पूजा करता आहात. अशा प्रकारे शापग्रस्त झाल्यावर त्या सर्व ब्रह्मपुत्रांनी आपापल्या वंशातील प्रवर्तक पुत्रांना निर्माण केले आणि ते स्वर्गलोकी निघून गेले. म्हणजे पुढे वंश कसा वाढलाय, आता जे आपण म्हणतो ना आपलं कुल किंवा गोत्र काय आहे, तर या सप्तऋषीपासूनच सारी प्रजा निर्माण झालेली आहे. आणि काय नाही तर मग कश्यप ऋषींचं गोत्र घ्यावं लागतं, कारण कश्यपापासूनच पुढे देव, दानव, मानव असे सर्व काही निर्माण झालेले आहेत. मग त्या ऋषींनी एक एक पुढे प्रवर्तक आपल्या कुळासाठी निर्माण केला आणि ते स्वर्गाला निघून गेले. ते ब्रह्मवादी मुनी परलोकवासी झाल्यावर त्यांच्या पुत्रांनी विधीपूर्वक श्राद्ध करून
त्यांना तृप्त केले. त्या पितरांना वैमानिक अशी संज्ञा आहे. ते सर्व ब्रह्मदेवाच्या मनातून प्रगट झाले. पुत्रमंत्राचा उच्चार करून पिंडदान करतो हे पाहताना ते तेथेच निवास करतात. त्यानंतर मार्कंडेयाने पितरांचे श्राद्ध, पितरांचे गण इत्यादींची देखील माहिती दिली. व त्यांच्या मुलाने काय केलं तर त्यांचं श्राद्ध केलेलं आहे. ते स्वर्गाला गेले, सगळे ऋषी होते ते. मग त्यांना वैमानिक, वैमानिक म्हणजे विमान चालवणारे असं नाही, तर ते स्वर्गाला गेले तर त्यांना वैमानिक ही संज्ञा दिलेली आहे. ते ब्रह्मदेवाच्या मनातून प्रगट झालेले मानसपुत्र आहेत. आणि पुत्र जेव्हा मंत्राचा उच्चार करून पिंडदान करतो तेव्हा ते पाहताना तिथेच असतात. म्हणजे आपले पितर सुद्धा त्या पद्धतीनेच तेव्हा पाहत असतात येऊन की आपण त्यांच्यासाठी पिंडदान कसं करतो. देवासाठी सोमरसाची वृद्धी करणारे काही स्वर्गवासी पितर मरीची या नावाने विख्यात आहेत. या श्रेष्ठ पितरात 4 मूर्त आणि 3 अमूर्त मानले गेले आहेत. अशी त्यांची संख्या 7 आहे. सनातन नावाच्या लोकात भास्कर नावाचे पितृगण राहतात. ते देवांनाही उपास्य आहेत. ते सर्व ब्रह्मवादी आहेत. ब्रह्मलोकापासून वेगळे होऊन ते नित्य लोकात निवास करतात. 100 वर्ष पूर्ण झाली की त्यांचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. त्यावेळी पूर्वस्थितीचे स्मरण असल्याने ते सर्वोत्तम योगाचे चिंतन करून अनिवृत्ती लक्षण मोक्षात प्राप्त करून घेतात. हे सर्व पितर श्राद्धात योगाच्या योगद्वारे तृप्त झाले की योगी पुरुषांच्या हृदयात पुन्हा योगाची वृद्धी करतात. कारण भगवत भक्ताच्या भक्तियोगाने त्यांना मोठाच संतोष वाटतो. सोमरस पिणाऱ्या सोमप पितरांचा हा प्रथम सर्ग आहे. आपण सर्गामागून सर्ग चालती वगैरे म्हणतो ना गाण्यामध्ये, पण सर्ग हा शब्द आहे. आता त्याचा इथे उल्लेख आला आहे. हे पितर उत्तम वर्णाचे आहेत. या सर्वांचे एक एक शरीर आहे. हे स्वर्गलोकात राहतात. भूलोकातील निवासी त्यांची पूजा करतात. कल्पजीवीपर्यंत मरीची आदी पितर ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ते आपल्या परिवारासह मरुताची उपासना करतात. मरुदगण हे त्यांचे उपास्य आहेत. सनकादी तपस्वी वैराज नामक पितृगण त्या मरुदगणाचेही पूज्य आहेत. वैराज संज्ञक पितरांच्या गणाची संख्याही 7 आहे. आता सगळं क्लिष्ट प्रकरण आहे. मुळात आधी की पहिले मरीची निर्माण केले आहेत. मग त्या मरीचीनं हे आत्ताचे जे दुसरे आहेत ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ते आपल्या परिवारासह मरुताची उपासना करतात. मग आता त्या मरुताला पण वैराजमीन पितृगण आहे. ते मरुदगणाचेही पूजन करतात. भिन्न भिन्न वर्णाचे लोक त्या पितरांची पूजा करू शकतात. पितरांचेही मुक्त व चेतनक असे 2 विभाग नसतात. विशिष्ट शास्त्राचे अध्ययन करून, पुराणाचे अवलोकन करून, शास्त्राचे अध्ययन करून आपल्या पूज्य पितरांचा परिचय करून घ्यावा. सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेवानं आपल्या पूर्व पुत्राचे स्मरण झाले. ज्ञानाच्या प्रभावाने त्यांना तर परमपदाची प्राप्ती झाली होती. म्हणजे ब्रह्मदेवाचे जे पूर्वपुत्र होते 7 जण निर्माण केले, ते ज्ञानानं काय झाले होते, परमपदाला गेले होते. ते 2 प्रकार असतात. पितरांचेही मुक्त आणि चेतनक असे 2 प्रकार असतात. वसु आदीचे कश्यप आदी ब्राह्मण आदीचे वसु आणि गंधर्व प्रवृत्ती पितर आहेत. असा एकंदर पितरांचा प्रकार. त्यानंतर मार्कंडेयाने श्राद्धाचाही प्रकार वर्णन करून सांगितला. त्याने गौरमुखांना एक पितृगीतही सांगितले. हे पितृगण म्हणतात, कुलात काय असा एखादा बुद्धिमान धन्य पुरुष जन्म घेईल की जो वित्तलोलुपता सोडून आमच्यासाठी पिंडदान करेल. म्हणजे कधी कधी असं एखादं ज्याला मूल नाही असं ते मरण पावलं, एखादा ब्रह्मचारी आहे, अजून काय झालं, मग ते काय अशी आशा करत असतात की आपल्या कुलामध्ये एखादा चांगला निपजू दे, की जो बुद्धिमान आहे, हुशार आहे, धन पण आहे त्याच्याकडे, आणि तो धनाचं लालसा न धरता आपल्या पितरांसाठी पिंडदान करेल असा असावा. संपत्ती असताना जो आमच्यासाठी ब्राह्मणांना रत्न वस्त्र भोग सामुग्री दान करतो, अर्थात केवळ अन्न वस्त्र धारण करणारा श्राद्धकाली भक्तिभावाने ब्राह्मणांना यथाशक्ती भोजन देईल. म्हणजे ज्याकडे पैसा आहे त्यानं थोडक्यात धन धान्य द्यावं. ज्याला फक्त हे आहे परिस्थिती अन्न वस्त्रच मिळतं तर त्याने आपले यथाशक्ती भोजन द्यावं.
ज्याचं अन्न पण देऊ शकत नाही एवढा गरीब आहे, असमर्थ नाहीये, अन्न देण्यास पण असमर्थ आहे, अशाने काय करावं तर ब्राह्मणांना फळं, मुलं, जंगली शाक आणि थोडीशी दक्षिणा देता येईल तेवढी द्यावी. म्हणजे जंगली भाज्या द्याव्या, फळं द्यावं, कंदमुळं द्यावं. आणि एखादा त्यास पण समर्थ नाहीये, ते पण त्याला जमत नाही, त्याने द्विजश्रेष्ठास प्रणाम करून मुठभर काळे तीळ देईल, अथवा आमच्या उद्देशाने पृथ्वीवर भक्ती आणि नम्रता धारण करून 7 माठ तिळांनी युक्त श्रद्धांजली देईल, जलांजली देईल. म्हणजे 7 माठ भरून तीळ घ्यायचे आणि त्याचं आपण पाण्यामध्ये तर्पण करतात बघा, तसं करायचं, किंवा त्याचं दान करायचं. अथवा त्याचाही अभाव असला तर कुठून तरी चारा आणून आमच्या उद्देशाने गाईला खाऊ घालेल. तर या सर्व वस्तूंचा अभाव असला तर तो वनात जाऊन आपल्या बगला वर करून सूर्यादी दिक्पालांना उच्च स्वराने म्हणेल. म्हणजे शब्दशः आता इथं हे दिलंय, श्लोक दिलाय, पण शब्दशः हात वर करून ठणाणा बॉम्ब मारायची पितरांच्या नावानेच, की आम्हाला धनधान्य संपत्ती द्या, तर आम्ही तुमचं विधिवत श्राद्ध करू शकतो. आता इथं त्याच्यासाठी संस्कृत श्लोक दिलेला आहे. न मेस्ति वित्तं न धनं न चान्यं छाद्रस्य योगं स्वपितृन्नतोऽस्मि तृप्यन्तु भक्त्या पितरौ मयन्तीव भुजौ ततौ वर्मत्नि मरुतस्य. म्हणजे माझे हात वर करून मी आता तुम्हाला त्यानं आवाज करतोय, ओरडतोय, बोंब मारतोय, प्रणाम करतोय. माझ्यापाशी श्राद्ध कर्मासाठी योग्य ती धनसंपत्ती नाही आणि अन्य सामुग्रीही नाही, म्हणून मी आपल्या पित्रांना प्रणाम करतो. ते माझ्या भक्तीने तृप्त होत मी आपले दोन्ही हात आकाशात वर उठविले आहेत. धन असो वा नसो, पित्रांनाही श्राद्धाच्या विधीचे प्रकार विविध सांगितलेले आहेत. म्हणजे देवाला कसं संपूर्ण शरण हात वर करून, तसंच इथं हे पित्रांना संपूर्ण शरण आहे. बगला वर करणे ही एक आपल्याकडे म्हणच आहे. त्याने काका बगला वर केल्या म्हणजे आता काय नाही. जो एखादा काहीच नाही म्हणून हात वर करतो त्याला काका बगला वर करणे असं म्हटलं जातं. श्राद्ध कल्पाचे हे वर्णन केले आहे. मार्कंडेयांनी गौरमुखी मुनींना सांगितले आहे. श्राद्धाचे ब्राह्मण, त्यांची संख्या, श्राद्धाचे प्रकार, हवनविधी, अभिश्रवण, वैदिक मंत्रपाठ, पिंडदानाचा नियम, बली वैश्वदेवाचे विधान इत्यादीची माहिती त्यांनी दिलेली आहे. इथे हा कथाभाग समाप्त.